नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. एकीकडे सण उत्सव साजरा करत असताना दुसरीकडे आपल्याला आपल्या तब्येतीची काळजी घेणं, आरोग्याची काळजी घेणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. तरच खऱ्या अर्थाने हे उत्साहाचं वातावरण आपण खऱ्या अर्थाने अनुभवू शकतो. आज आपण याच विषयावर बोलणार आहोत. आजचा विशेष विषय आहे आपला. कशाबद्दल बोलणार आहोत बघून घेऊया. आज जागतिक ऑस्टिओपोरोसिस दिन आहे आणि त्यानिमित्त विशेष कार्यक्रम हाडांचा ठिसूळपणा, त्यावरील उपचार आणि घ्यावयाची काळजी आणि ह्या सगळ्याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याबरोबर एक खूप ऋषितुल्य असं व्यक्तिमत्व आहे. आपल्याबरोबर आहेत अस्थिरोग तज्ञ पद्मविभूषण डॉक्टर के.एच. संचेती सर. नमस्कार सर. नमस्कार. तुमचं कार्यक्रमात खूप मनापासून स्वागत करते. अस्थिरोगाशी संबंधित जे वेगवेगळे आजार असतात किंवा त्याचे वेगवेगळ्या समस्या असतात त्यावर उपचार होणारं महाराष्ट्रातलं पहिलं असं स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करण्यामध्ये सरांचं खूप मोठं योगदान आहे. आणि मी म्हटलं तसं की ऋषितुल्य व्यक्तिमत्व, मुलाचं मार्गदर्शन आज आपल्याला मिळणार आहे. पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण यांनी सन्मानित केलेले डॉक्टर के.एच. संचेती सर. तुमचे सुद्धा खूप प्रश्न असतील, आम्हाला जरूर विचारा. त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050, 24988050, 022 आपला एसटीडी कोड आहे. जी मंडळी मुंबई बाहेरून फोन कॉल्स करणार आहेत किंवा जी मंडळी मोबाईलवरून फोन करणार आहेत त्यांच्यासाठी. आणि जेव्हा प्रश्न विचाराल तेव्हा दोन गोष्टींची आपण काळजी घेऊया. एकतर तुमच्या टीव्हीचा आवाज तुम्ही पूर्णतः बंद ठेवणार आहात आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज आपण हाडांचा ठिसूळपणा याच्याबद्दल प्रामुख्याने बोलणार आहोत. तर त्याच अनुषंगाने जर प्रश्न आले तर सर तुम्हाला खूप छान मार्गदर्शन करतील आणि आपली ही चर्चा अधिकाधिक रंगत जाणार आहे. सर, आज जागतिक स्तरावर ऑस्टिओपोरोसिस दिन पाळला जातो, तर मुळात त्याचं कारण काय आहे? आजचा दिवस का त्याच्यासाठी निवडला गेलाय? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन या जागतिक संस्थेनं वेगवेगळ्या प्रकारच्या उपचारांसाठी, रोगांसाठी महत्त्व वाढवण्यासाठी एक एक दिवस राखून ठेवला. तसं पाहिलं तर हा आर्थरायटिस वीक म्हणून साजरा केला जातो आणि त्यामध्ये प्रामुख्यानं ऑस्टिओपोरोसिस हा भाग असतो. ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडांचा ठिसूळपणा, ह्याला आम्ही एक प्रकारे स्लो किलर असं म्हणतो. आज बघा, जगामध्ये कुठे ना कुठेतरी दर 20 सेकंदात एक खुब्याचं फ्रॅक्चर म्हणा, मणक्याचं फ्रॅक्चर म्हणा किंवा मनगटाचं फ्रॅक्चर म्हणा हे होत असतं. त्याचप्रमाणे हिंदुस्थानातल्या लोकसंख्यांमध्ये आणि जगाच्या लोकसंख्यांमध्ये ऑस्टिओपोरोसिस प्रमाण वाढत चाललेलं आहे. तिसरा भाग, ऑस्टिओपोरोसिसमुळं क्वालिटी ऑफ लाईफ जे म्हणतो आपण, ती ज्या पद्धतीनं झपाट्यानं ढासळत चालली आहे ह्याच्याबद्दल सुद्धा लोकांच्या पुढे खूप मोठी चिंता निर्माण झालेली आहे. आणि चौथं म्हणजे आपण तंबाखू, गुटखा खाऊ नये म्हणतो, त्यामुळे एक प्रकारे तुम्हाला कर्करोग होतो. पण ह्या वस्तूंचं सेवन केल्यामुळे तरुण वयामुळे ऑस्टिओपोरोसिस पण होतो, हे सुद्धा लोकांना अजून माहिती नाहीये. अशा प्रकारच्या विविध कारणांमुळं ऑस्टिओपोरोसिस हा आज जागतिक दिन म्हणून वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने डिक्लेअर केला आणि त्या प्रमाणात जिकडे तिकडे ह्याचं अवेअरनेस निर्माण करण्याचे कार्यक्रम होत असतात. हा त्याच्या पाठीमागचा उद्देश. आपण ऑस्टिओपोरोसिस बद्दल बोलत आहोत. हाडांचा ठिसूळपणा, मुळात हा हाडांचा ठिसूळपणा म्हणजे काय, तो कशामुळे होतो? बरोबर बरोबर. ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडांचा ठिसूळपणा. तर दोन भाग महत्वाचे आहे, ज्याला आपण म्हणतो क्वालिटी आणि क्वांटिटी. म्हणजे त्याचं क्वालिटी हाडाची कमी होणं म्हणजे गुणवत्ता कमी होणं आणि क्वांटिटी म्हणजे प्रमाण कमी होणं. थोडक्यात म्हणजे हाड, तुम्हाला एक स्लाइड दाखवतो. एक स्लाइड दाखवतो. हा, आपण बघू शकणार आहोत आता ती स्लाइड सर दाखवत आहेत. हा, ह्यामध्ये बघा, ह्या स्लाइडमध्ये वर डाव्या बाजूला एक मणक्याचा सेक्शन दिसतोय. त्याच्या उजव्या बाजूला बघा हळूहळू तो विरळ व्हायला लागलाय. नंतर खाली बघा आणि त्याच्यानंतर शेवटी खाली बघा, जी त्याची उंची होती त्या हाडाची ती कमी झाली. हाडामधले जे काही हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल फायबर्स असतात ते कमी झाले आणि बघा हाडाची क्वालिटी एकदम कमी झालेली आहे. याला आपण म्हणतो ऑस्टिओपोरोसिस. अच्छा. याच्यामुळे होतं काय, जर लवकर आपल्या शरीराला वार्धक्य येतं. आपल्या शरीराचं स्ट्रक्चर म्हणजे हाड आणि हाडांची जर ठिसूळपणा निर्माण झाला तर नंतर त्यामुळे तुम्हाला उभं राहणं,
नंतर नीट चालणं, लोडची कार्यक्षमता आणि अशा तऱ्हेने प्रत्येक ठिकाणी खुर्चीवर बसणं, उठणं, काम करणं, जिकडे तिकडे पेन दुखायला लागतात, सांध्याच्या बाजूला दुखायला लागतं, पाठीत दुखायला लागतं, अशा तऱ्हेनं त्याच्या ज्या व्याधी निर्माण होतात त्यामुळे हा हाडांचा रोग आपल्याला काळजीपूर्वक बघणं अत्यंत आवश्यक आहे. पण मग तो होतो कशामुळे सर? कारण तुम्ही म्हणताय तसं की जागतिक स्तरावर दखल घ्यावी इतका तो पसरलेला आहे, त्याच्या मागची कारणं काय आहेत? हो, आधी मी सांगतो आपल्याला होतो कशामुळे. त्याच्यात 3 मुख्य अवयव आहेत किंवा एलिमेंट आहेत. एक म्हणजे व्हिटॅमिन डी, दुसरं कॅल्शियम आणि तिसरं प्रोटीन्स. जी आपली हाडं बनलेली आहेत ती एक प्रकारची अशी मधमाशाच्या पोळ्यासारखी आणि बनलेली आहेत आणि त्या मधमाशांच्या पोळ्याच्या घरांमध्ये बारीक बारीक तिथे प्रोटीन लावून ठेवलं जातं आणि ते घर बनवण्यासाठी जे कॅल्शियम लागतं ते आपल्या पोटातून ऍब्सॉर्ब करण्यासाठी व्हिटॅमिन डी लागतं. अशा तऱ्हेने व्हिटॅमिन डी, कॅल्शियम आणि प्रोटीन्स ह्या तिघांची कमतरता व्हायला लागली की मग ते ऑस्टिओपोरोसिस तयार होतं. अच्छा. हो, ही 3 मुख्य कारणं आहेत की ज्याचं आपल्याला सेवन करून त्याची रिक्वायरमेंट जी शरीरामध्ये आहे ती कॉन्स्टंट ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. आता तुम्ही व्हिटॅमिन डीचा उल्लेख केलात. मला वाटतं अलीकडच्या काळामध्ये सगळ्यात प्रामुख्याने भेडसावणारी समस्या आहे की व्हिटॅमिन डीची कमतरता. ती कशामुळे होत असेल इतक्या मोठ्या प्रमाणात? तुम्हाला सांगतो, पुण्याला आयटी आहे आणि मेट्रोमध्ये आजकाल जे माझ्याकडे पेशंट येतात ना त्यांना मी विचारतो, का तुम्ही सूर्य केव्हा पाहिलाय? ते 1 वर्षभर म्हणे, डॉक्टर 1 वर्षभरात मी सूर्य पाहिलेला नाही. सूर्य उगायच्या आधी घरातनं ऑफिसमध्ये जातो आणि सूर्यास्त झाल्यावर ऑफिसमधनं घरी येतो. आता पहा, मूळ जे मिळतं आपल्याला शरीरामधलं जे व्हिटॅमिन डी कन्व्हर्शन होतं ते सूर्यकिरणांमुळे होतं. बरोबर. ज्या लोकांना सूर्यकिरणच मिळत नाही त्यांच्याकडे व्हिटॅमिन डी कन्व्हर्शन कसं होणार? आणि त्यामुळे आपल्या रोजच्या दिनचर्यामध्ये अनेक प्रकारचे बदल करणं हे आवश्यक झालेलं आहे. इतकं महत्वाचं व्हिटॅमिन डी आहे की जे आपल्याला जे मिळायला जे नैसर्गिक सूर्याच्या किरणापासून मिळतं ते मिळत नसल्यामुळे आज आपल्याला हा मोठा उपद्रव निर्माण झाला. बरोबर आहे. दिनचर्येमध्ये बदल ह्याच्यावर आपण सविस्तर थोडंसं नंतर बोलूयात. पण समजा ऑस्टिओपोरोसिस होतोय किंवा आता होणार आहे, त्याची लक्षणं, सुरुवातीची स्टेज किंवा अशा काही स्टेजेस असतात का त्याच्या वेगवेगळ्या? स्टेजमध्ये सुरुवातीची स्टेज, मधली स्टेज आणि अखेरची स्टेज असं आपण म्हणूया. सुरुवातीच्या स्टेजमध्ये थोडेसे त्याचे बोनी ट्रॅबिक्युलाय बारीक व्हायला लागतात. एक प्रकारचे हॉरिझॉन्टल त्याला म्हणतात, बोनचे ट्रॅबिक्युला असतात आणि उभे असतात. त्यातले उभे सुरुवातीला कमी होतात, मग आडवे कमी होतात आणि त्यावेळेस एक संवेद दुखणं, म्हणजे पाठीत कुठतरी दुखतंय, दोन्ही फऱ्यांच्या मध्ये दुखतंय, मानेत दुखतंय, पायाला गोळे येत आहेत, थोडंसं चालल्यावर बसावं असं वाटतंय आणि एकंदरीत असं कुणाशी जरी तुम्ही बोलत असला, काम करत असला की कम्फर्ट लेवल ज्याला आपण म्हणतो ना ती कमी होणं हा सर्वात पहिला त्याच्यातला लक्षण म्हणून म्हणायला हरकत नाही. म्हणजे आपण असं म्हणूयात का की समजा आता मी तुमच्याशी बोलतेय पण सतत मला हे जाणवते की माझे कुठेतरी दुखतंय, ती जाणीव आपण काढू शकत नाही. करेक्ट. ही सुरुवात आपण म्हणतो. म्हणजे तुम्ही दुसऱ्यांशी बोलत असताना ठीक आहे, दुसऱ्यांशी बोलताय पण लक्ष तिकडे नाहीये, लक्ष दुसरीकडे विकलित झालेलं आहे आणि मग तुम्हाला नीट बसावं असं वाटत नाहीये आणि मग तुमचं दुर्लक्ष होतंय तिकडे. अशा प्रकारचं आणि चेहऱ्यावर एक प्रकारचे हावभाव असतात ते थोडेसे डल व्हायला लागतात किंवा काळजीग्रस्त व्हायला लागतात. हा त्याचा सुरुवातीचा ऑस्टिओपोरोसिसचा लक्षणांचा भाग म्हणायला हरकत नाही. सर, आपण एक फोन घेऊया. नाशिकहून फोन आलाय. नाना आपल्याशी बोलतायत. नमस्कार. नमस्कार. बोला बोला. नमस्कार मॅडम, नाना वरांगे बोलतोय चांदोडून. माझ्या ज्या वरच्या टाकीच्या ज्या वरच्या भागाला आहे ना थोडासा त्रास जाणवतोय हाडामध्ये. सर, आपलं वय काय कळू शकेल? वय माझं 45-47 आसपास वय. आणि आपलं काम काय? काम माझं म्हणजे असं म्हणजे बसायचंच काम आहे, वाद नाही. मी सिक्युरिटी गार्ड आहे. बरं, बरोबर आहे. सिक्युरिटी गार्ड म्हटलात की तुम्हाला कायम उभं राहणं हा एक भाग आला, एकाच ठिकाणी तेवढ्याच एरियामध्ये फिरणं हा दुसरा भाग आला. आणि मग तुम्ही रोज ड्युटी 8 तास करता का 12 तास करता? सर, त्यांचा फोन कट झालाय पण आपण आता 8 तास ड्युटी करावी माणसानं. 12 तासाचे बरेच सिक्युरिटी गार्ड
हे 12-12 तासाची ड्युटी करतात आणि त्यामुळे त्यांना एका ठिकाणी उभं राहावं लागतं, मणक्याला बाग यायला लागतो, पिंजऱ्यामध्ये दुखायला लागतं आणि मणक्याला बाग आला रे आला की मणक्यांच्या वरच्या भागांमध्ये दुखायला सुरुवात होते आणि मग हळूहळू दोन्ही फरे असे पुढे 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 यायला लागतात, असा बाक यायला लागतो आणि मग नेमकं त्यावेळेस दुखायला लागतं. यासाठी त्यांनी सुरुवातीला एकतर आपल्या कामामधला थोडासा बदल करावा, एक 10-15 मिनिटं रोज थोडं स्ट्रेच उभं करून, एक ताडासन म्हणतात की सरळ उभं राहायचं, हात वर करायचे, पाय टाचेवर उभं राहून आपलं पंजावर उभं राहून टाचा वर करायच्या आणि अशा तऱ्हेने जसा कुत्रा आळस देतो तसा आपण एक 10 मिनिटांनी, 15 मिनिटांनी, अर्ध्या तासांनी, 2-3 तासांनी अशा तऱ्हेने जर शरीराला तुम्ही ताण दिलात तर तो तुमचा जो स्नायूंचा भाग आखडला गेलेला आहे तो मोकळा होऊन तुमचं शरीर संवेदनामुक्त व्हायला लागेल. टाचांबद्दल त्यांनी सांगितलं की टाच दुखते त्यांची, हा सुद्धा प्रश्न बऱ्याच जणांना असतो. हो, टाच दुखते म्हणजे काय होतं नेमकं की रात्री थोडा वेळ बसलात आणि बसून उठायला सुरुवात केलीत की मग लगेच ते थोडं वेळ दुखते, 15-20 पावलं टाकूस्तपर्यंत आणि मग ती हळूहळू दुखायला कमी होते. रात्री झोपून सकाळी उठलात की त्यावेळेस लगेच दुखायला लागते आणि थोडं चालल्यावरती कमी होते. याचं कारण ह्याच्यात हाडांच्या पेक्षा त्याला युरिक ऍसिड नावाचा पदार्थ जर शरीरात वाढला असेल तर त्या हाडांचं टाचेचं जे हाड आहे त्या हाडाभोवती एक प्रकारची सूज येते आणि त्यामुळे त्याच्यावर प्रेशर आलं की ती सूज बाजूला जाऊपर्यंत दुखतं आणि ती बाजूला गेली की दुखणं थांबतं. तर त्यासाठी सुरुवातीला एक युरिक ऍसिड तपासून घ्यावं, त्याबरोबर कॅल्शियम, व्हिटॅमिन डी पण तपासून घ्यावं आणि मग पंजावर उभं राहणं, टाचेवर उभं राहणं, असे तर असे एक 10-15 मिनिटं जर आपण रोज व्यायाम केलेत उठल्यानंतर बेडरूमच्या बाहेर जायच्या आधी, तर मग त्या प्रकारची सूज ती इकडे तिकडे निघून जाईल आणि ह्या वेदना थांबल्या जातील. बीडहून एक फोन आहे, महादेव आपल्याशी बोलतायत. नमस्कार. हा नमस्कार मॅडम, मी महादेव नाकाडे बोलतोय बीडवरून. बोला, प्रश्न विचार. प्रश्न मॅम असा आहे की माझ्या पाठीमागे मणक्यामध्ये गॅप पडल्यासारखं वाटतो, म्हणजे असं एक्सरे तर नाही आला पण सारखं पेन होतं जेव्हा. वय किती? वय सांगा तुमचं. वय 28 इयर्स. आणि काम काय करता? नर्सिंग प्रोफेशनल. नर्सिंग मध्ये आहात तुम्ही? बर, नर्सिंग मध्ये आहेत ते म्हणजे वैद्यकीय व्यवसायाशी संबंधित आहात. हो, आणि 28 वय आहे, मणक्यांमध्ये गॅप आला. तुम्ही 28 वयामध्ये मणक्यांची गॅप कमी होऊन दुखायला लागणं ह्याची मुख्यतः 2 कारणं असणार. एक तर तुम्ही कुठेतरी काय वजन उचलताना किंवा जिन्यात एकदम मोठी पायरी चढवून गेल्यानंतर एक प्रकारचा लचक येते कमरेमध्ये आणि आपल्या 2 मणक्याच्या मध्ये एक चकती असते, त्याच्यावर अनएक्सपेक्टेड असं प्रेशर येतं आणि ती बाजूला सरकते आणि त्यामुळे तिथे बाजूला असलेल्या नर्ववर जर ती प्रेशर करायला लागली की मग त्या ठिकाणी दुखायला लागतं. हे कारण असतं. दुसरं कारण असं की स्नायू सरळ ठेवण्यासाठी, जे मणके सरळ ठेवण्यासाठी जे स्नायू असतात ते स्नायू त्याला धरून ठेवतात. जर तुम्ही अशी हालचाल करताना एखादा स्नायू सडनली आकुंचन पावला गेला तर त्याला आपण मराठीत म्हणतो स्पॅझम, मस्क्युलर स्पॅझम, तसा होतो आणि तो मग बऱ्याच दिवस बारीक असं लिंगरिंग नॅगिंग पेन करतो आणि त्यामुळे पण दुखतं. याच दोन्ही गोष्टीला उपाय म्हणजे शेवटी पाठीचा मणका कणा थोडा बाक घ्यायला सुरुवात होते, तो परत पूर्ववत सरळ करण्यासाठी आसनं आणि व्यायाम करणं, त्यामुळे ह्या व्याधी निघून जातात. आपल्याला एक फोन आहे, स्मिता दातार नवी मुंबई इथून आपल्याशी बोलतायत. नमस्कार. हॅलो स्मिताजी. नमस्कार. बोला. रश्मी नमस्कार. डॉक्टर नमस्कार. नमस्कार स्मिताजी. मला विचारायचं आहे की D3 किती असावं 60 वयाला? ब्लड टेस्ट केली तर D3चं प्रमाण किती असावं? हो, वय 60 आहे त्यांचं. 60 वय 60ला म्हणजे ऑस्टिओपोरोसिस होऊन 10-12 वर्ष साधारण झालेली आहेत आणि त्यामुळे जर व्हिटॅमिन D3चं प्रमाण 25 ते 30 इंटरनॅशनल युनिट ह्या प्रमाणात असावं. त्याच्यापेक्षा कमी आलं तर मग ते रिप्लेसमेंट करणं आवश्यक आहे आणि त्याच्यात साधारण याच्यापेक्षा जास्त जात नाही या वयामध्ये आणि तेवढं जरी आपल्याला मिळालं तरी आपण प्रकृती चांगली आहे असं समजायला हरकत नाही. आणि जर कमी असेल तर मग त्याला व्हिटॅमिन D3च्या नावाचे जे काही बाकीचे कॅप्सूल्स आहेत, गोळ्या आहेत, आठवड्यातून एकदा घेण्याच्या, महिन्यातून एकदा घेण्याच्या, अनुषापोटी घेणाऱ्या, त्या घेतल्या की मग तो लेवलमध्ये येऊ शकतात. बर, आपण सर लक्षणांबद्दल बोलत होतो. प्राथमिक लक्षणं कोणती ते तुम्ही सांगितलं, त्याच्या पुढची स्टेज काय काय असते? पुढची लक्षणं म्हणजे एकदा प्राथमिक लक्षणं झाली
की मग गुडघा असेल, मणका असेल, त्याच्या मणक्याच्या आत किंवा गुडघ्याच्या आत ते दुखायला लागतं. आणि त्यात दुखायला लागलं की एखादा जर धक्का थोडासा जरी लागला तरी एकदम माणूस पडून तो मणका दबला जातो. चालता चालता जर आपण जास्त वेळ चालायला राहिलो, चालत राहिलो तर मग तो त्याच्यावर थोडी मायक्रो फ्रॅक्चर होऊन दोन्ही गुडघ्यांना बाक यायला लागतात. आणि मग तो बाक यायला लागला की मग चालताना माणूस असा डोलत चालतो. तिसरं, सहज चालता चालता काहीतरी थोडासा जरी पाय घसरला तरी हातावर जर पडला आणि हाताला तुम्ही सपोर्ट घेतो आपण माणूस पडताना, तर रिस्टमध्ये फ्रॅक्चर होणं किंवा चालता चालता खोबा फिरला जाणं आणि खोब्यामध्ये फ्रॅक्चर होणं. सर ट्रॅव्हल अतिशय बारीक अशा पडल्यानंतर हाड फ्रॅक्चर होणं हे झालं की त्याचे अंतिम लक्षण असं मी म्हणेन तुम्हाला. म्हणजे थोडं आपल्याला लागतं तेव्हा या गोष्टी खरं तर व्हायला नकोत. हो. पण जर हाडांचं काही जर आजार असेल, रोग असेल तर हे पटकन होतं. अल्टिमेटली त्याचं फ्रॅक्चर होतं असं आपण म्हणू शकतो. करेक्ट. ते आधी लक्षात येत नाही. आधी बऱ्याच वेळा ऑस्टिओपोरोसिसचं निदान हे फ्रॅक्चर झाल्यानंतर जेव्हा आम्ही ऍक्सेस घेतो त्यानंतर होतं. त्याच्या आधी कोणाला ऑस्टिओपोरोसिस आहे, असा त्रास आहे हे लक्षात पण येत नाही. असं सर 2 प्रश्न असे विचारायचे की साधारणतः हे कोणत्या वयोगटापासून त्याची सुरुवात होते? आणि बऱ्याचदा आपण कामाच्या रगाड्यामध्ये इतके व्यस्त असतो की हे कुठेतरी दुखतंय, काहीतरी होतं, याच्याकडे दुर्लक्ष होतं आणि मग त्याचं स्वरूप मोठं होतं. काय सांगाल याच्याबद्दल? आता आपल्या शरीरामध्ये हाडांची घडण घडत असताना साधारण एज ग्रुप 15 ते 20 याच्यामध्ये भरपूर हाड तयार होतं. आणि नंतर हाडांची भर आणि हाडांचं म्हणजे रिसॉर्प्शन अँड अॅक्युम्युलेशन ह्या दोन्ही गोष्टी सतत चालू असतात. आणि साधारण वयाच्या 40 ते 45 वर्षापर्यंत हाड नवीन निर्माण होणं आणि जुनं निघून जाणं हे इक्वल प्रमाणात असतात. अच्छा. पण साधारण 45च्या वर्षाच्या पुढे, 40 वर्षाच्या पुढे हाड जमा होणं हे कमी होतं आणि हाड ऍब्सॉर्ब होणं, निघून जाणं हे प्रमाण वाढायला लागतं. तर हे म्हणजे वयोमानाप्रमाणे होणारा हाडांच्या घनतेबद्दलचा विषय. बरोबर. आणि त्यानंतर स्त्रियांमध्ये साधारण 45 वर्षाच्या पुढे जेव्हा मोनोपॉज सुरू होतो त्यावेळेस हार्मोनल चेंजेस विलक्षण होतात आणि त्यावेळेस सुद्धा हाडांच्या त्यांच्या ऑस्टिओपोरोसिसला सुरुवात होते. थोडक्यात म्हणजे मी असं म्हणेन ऑस्टिओपोरोसिसचे मी 2 भाग करेन. एक प्रायमरी आणि सेकंडरी. प्रायमरी म्हणजे काय की जो ह्या अशा प्रकारच्या मी म्हटल्याप्रमाणे की हाडांची नवीन हाड तयार होणं, कमी निघून जाणं, ह्याच्यामुळे जो तफावत येते त्यामुळे निर्माण होणारा हा एक ऑस्टिओपोरोसिसचा भाग. आणि दुसरा स्त्रियांमध्ये मोनोपॉजमध्ये होणारा हा दुसरा भाग. हे झाले प्रायमरी प्रायमरी ऑस्टिओपोरोसिसचे 2 भाग. बरोबर. पण सेकंडरी ऑस्टिओपोरोसिस सुद्धा मी अशा तऱ्हेने सांगू इच्छितो की जर आपल्याला संधिवात सारखा रुमॅटॉइड आर्थरायटिस सारखा विकार झाला तर त्या विकारामुळे सुद्धा शरीरातलं कॅल्शियम कमी व्हायला लागतं, हाडं आणि सांधे ठिसूळ व्हायला लागतात. आणि त्याच्याबरोबर देणारं जे आपलं स्टेरॉइड नावाचं औषध आहे त्या स्टेरॉइड औषधामुळे सुद्धा हाडातलं कॅल्शियम संबंध वाहून गेलं जातं आणि मग ते ब्लडमध्ये आणून बसवलं जातं. तिसरं, स्टेरॉइड्स अनेक गोष्टींना स्टेरॉइड वापरले जातात. तर चौथा पॉइंट असा की एपिलेप्सीसाठी जे औषधं वापरली जातात त्यामुळे सुद्धा हाडांचं नवीन प्रमाण होण्याचं प्रमाण कमी व्हायला लागतं आणि ऑस्टिओपोरोसिस तयार होतो. अशा प्रकारचे आणखीन काही औषधं आहेत त्याचं सेवन केल्यामुळे. आणि त्याचप्रमाणे मगाशी मी म्हटलं की लाईफस्टाईल, त्या लाईफस्टाईलमध्ये तुमच्यात हालचाल नाहीये, सूर्यप्रकाशात तुम्ही गेलेले नाही आहात, नंतर त्याचप्रमाणे व्यायामाचा अभाव आहे, त्याच्याबद्दल आपण नंतर बोलू पाहिजे सविस्तर. पण या कारणामुळे जो ऑस्टिओपोरोसिस होतो त्याला सेकंडरी ऑस्टिओपोरोसिस म्हणतात. म्हणजे प्रायमरी मूलतः दुसरं काहीतरी कारण आहे आणि त्या कारणानंतर जो विकार झाला, हाडांचा ठिसूळपणा जो निर्माण झाला तो त्याच्याशी अवलंबून असतो. ह्याच्यामध्ये मग ते मूलभूत प्रायमरी जे कारण आहे त्याच्याकडे लक्ष देणं आवश्यक असतं जर आपल्याला तो ऑस्टिओपोरोसिस काढून टाकायचा असेल तर. सर आपण इन्व्हेस्टिगेशन्स कडे वळूयात, पण पुण्याहून डॉक्टर मौर्य आपल्याशी बोलतायत. नमस्कार. हॅलो. डॉक्टर मौर्य बोला. नमस्कार.
नमस्कार. खूप चांगला कार्यक्रम तुम्ही घेतला, याबद्दल सर्वप्रथम धन्यवाद. धन्यवाद सर. थँक्यू. माझा प्रश्न असा आहे की कुठले खाण्याचे पदार्थ जर आपण आहारात घेतले हो तर चालेल. ते हाडाचा ठिसूळपणा आपण रोखू शकतो. बर. करेक्ट. मी या विषयावर वळणारच होतो. बरं झालं तुम्ही विचारलात आणि अतिशय डॉक्टर मोरे योग्य वेळी हा तुम्ही प्रश्न विचारलात. आता आपल्याला जे आहारातून कॅल्शियम मिळतं ते जवळजवळ 99% हाडांमध्ये ठेवलं जातं. तर ते कुठल्या आपल्या आहारामध्ये सर्वात प्रथम दुधाचे पदार्थ म्हणजे दही, ताक, मग तुमचे अजून काही चीज आणि इव्हन चीज नंतर खवा सुद्धा. म्हणजे हे जे दुधापासून जे पदार्थ सगळे निर्माण होतात त्या पदार्थामुळे माणसाला प्रामुख्यानं जास्त कॅल्शियम मिळतं. हो. त्यानंतर दुसरा जो कॅल्शियमचा सोर्स आहे ते कडधान्य. कडधान्य म्हणजे डाळी घ्या, हरभरा, सगळ्या प्रकारच्या डाळ्या, ह्या डाळ्यांमधनं आपल्याला बरंचसं कॅल्शियम मिळतं. तिसरं पालेभाज्या. प्रत्येक पालेभाज्यामध्ये कॅल्शियमचा भाग असतो आणि कॉलीफ्लॉवर वगैरे अशा प्रकारच्या भाज्या. नॉनव्हेजमध्ये सुद्धा अंडी आणि बाकीचं मांसमध्ये त्याच्यात कॅल्शियम मिळतं. परंतु ही शाकाहारी लोकांची मुख्य बाब आहे. आता एक गोष्ट याच्यात लक्षात ठेवायला पाहिजे, आपण पालक पनीर खातो पण कॅल्शियम हे सर्व आपल्या पोटातून ऍब्सॉर्ब होऊन मग शरीरामध्ये लिव्हर वाटे शरीरामध्ये जातं. पण ते ऍब्सॉर्ब करताना जर त्याच्याबरोबर आयर्न आलं तर आयर्न कॅल्शियमला ऍब्सॉर्ब होऊन देत नाही, ते रोखतो. म्हणजे आयदर आयर्न तरी शरीरात जाईल किंवा कॅल्शियम तरी जाईल. म्हणजे पालक पनीर ही भाजी आहे त्याच्यामुळे दोन्ही एकाच वेळी जातं. पालकमधनं आयर्न जातं आणि पनीरमधनं कॅल्शियम जातं. म्हणजे हवा तो परिणाम होत नाही, मिळत नाही, ते ऍब्सॉर्बच होत नाही. बरोबर. अशा तऱ्हेनं ज्या वेळेस तुम्ही कॅल्शियम घेत असाल त्यावेळेस आयर्न घेऊ नये आणि दोघांच्या घेण्याच्या वेळी अशा वेगळ्या ठेवाव्या. थोडासा अभ्यास प्रत्येकाने केला पाहिजे की आपण कशाबरोबर काय कॉम्बिनेशन खातो आहोत. अतिशय महत्वाचं आहे, अतिशय अभ्यास करण्यासारखा आहे. जिभेचे थोडेसे बाजूला ठेवून शरीरात ते बघायला पाहिजे. सर, हे सगळे जे आजार आहेत, अस्थिबद्दल आपण आज ठिसूळपणाबद्दल बोलतो आहोत, तर ह्याचं इन्व्हेस्टिगेशन कोणत्या कोणत्या प्रकाराने केलं जातं? करेक्ट. इन्व्हेस्टिगेशनचे प्रकार म्हणजे सुरुवातीला ब्लड एक्झामिनेशन आणि युरिन एक्झामिनेशन. ब्लडमध्ये आपण हाडांमध्ये ब्लडच्या सिरममध्ये किती टक्के कॅल्शियम आहे ते पाहतो. व्हिटॅमिन D3 किती प्रमाणात ते पाहतो. B12 पण पाहतो. आणि युरिनद्वारे कॅल्शियम 24 तासाच्या युरिनमध्ये किती कॅल्शियम शरीरातनं निघून जातंय हे पण पाहतो. पण त्याहीपेक्षा सर्व मग तुम्ही सिटी स्कॅन, एक्सरे, MRI वगैरे आहेतच आहेत. पण त्या सर्वांपेक्षा रामबाण असं इन्व्हेस्टिगेशन करणारं यंत्र म्हणजे डेक्सा स्कॅन. अच्छा. हो. डेक्सा स्कॅन मध्ये काय होतं, तुमच्या हाडांची घनता, हाडांचा ठिसूळपणा, त्याचं सगळ्या गोष्टी आपल्याला तिथे कळतात. आणि त्यामुळे त्याचा जो स्कोअरचे 2 भाग आहेत, एक T² आणि एक Z². T² मध्ये हाडांची क्वालिटी कशी काय आहे आणि Z² मध्ये त्याचं डिस्ट्रक्शन कसं होतंय ह्या दोन्ही प्रकारची माहिती मिळते. जर आपल्याला डेक्सा स्कॅन मध्ये -1 T स्कोअर मिळाला तर ते हाड नॉर्मल म्हणायला हरकत नाही. जरी मायनस शब्द असला तरी इथे मायनस म्हटलं की लोकांना काळजी वाटते, अरे -1 नॉर्मल कसं म्हणता. पण ती एक जे पद्धत आहे सांगण्याची की -1 to -2.5 ह्याला ऑस्टिओ मलेशिया म्हणतात, ऑस्टिओपिनिया म्हणतात. आणि -2.5 नंतर जर अजून कमी असेल त्याला ऑस्टिओपोरोसिस म्हणतात. तर रामबाण निदान करणारं यंत्र म्हणजे डेक्सा स्कॅन. पण त्याच्याबरोबर अल्ट्रासोनोग्राफी किंवा अल्ट्रासाऊंडनी सुद्धा टाचेचं हाड त्याच्यावर ते अल्ट्रासॉनिक टाकून हाडांची घनता तपासता येते. पण ते मास आपल्याला स्क्रीनिंग करायचं असेल त्यासाठी उपयोगी आहे. थोडंसं रफ इंडिकेशन मिळवण्यासाठी उपयोगी आहे. पण अंतिम उपाय, अंतिम कुठलं हे उपयोगी इन्व्हेस्टिगेशनचं तर डेक्सा स्कॅन. सर, आता आपण उपचारांकडे वळूयात हळूहळू. पण एक पुण्याहून फोन आहे, दीप्ती नाईक, त्यांचा आपण आधी काय प्रश्न आहे बघूयात. नमस्कार. हॅलो, बोला. हॅलो, नमस्कार, बोला. हा, माझं नाव दीप्ती नाईक आहे. माझी मुलगी 9 वर्षाची आहे. तिचं वजन आहे 16-17 किलो आणि तिचे डोपरं काय म्हणजे तिचे डोपरं दुखतात, पाय वगैरे दुखतात. तर त्याला काय करावं लागेल त्याकरता? बर.
वय 17 वर्षाची मुलगी आहे तुमची. 9 वर्षाची मुलगी आणि वजन 17 किलो. 17 किलो वजन 9 वर्षाच्या मुलीचं आहे. म्हणजे वजन च्या बाबतीत विचार करण्यासारखा आहे. आणि हेच ह्यामध्ये रोज तिला दूध देता की नाही तुम्ही प्यायला? फोन कट झालाय पण आपण तो तर रोज दूध दिलं जातं की नाही हे आधी बघायला पाहिजे. आता ह्या किलोचं 17 किलोचं वजन म्हटलं की मग स्थूलता आहे का, ऍक्टिव्हनेस किती आहे, आणि अशा तऱ्हेनं शाळेत जाताना संध्याकाळी येताना जरा दमल्यासारखी असते का, खेळामध्ये जरा भाग कमी घेते का, असं जर तुम्हाला आढळलं तर त्याच्यामध्ये तिला लागणारं ह्या वयामध्ये मॅक्झिमम कॅल्शियम आणि प्रोटीन्स लागतात. तर कॅल्शियम किंवा प्रोटीन्सपैकी काहीतरी भाग कमी असावा हे याच्यामुळे हा त्रास आहे. तर तुम्ही ते डॉक्टरांकडे नेऊन ते तपासणी करून घ्या आणि ज्याची जरूर आहे कॅल्शियम आणि प्रोटीन्स ते तिला रोजच्या खाण्यामध्ये सप्लिमेंट म्हणून द्या, म्हणजे तिचा हा त्रास निघून जाईल. सर, आता आपले इन्व्हेस्टिगेशन्स किंवा लक्षणं ह्याच्याबद्दल आपण बोललो. आता हळूहळू आपण उपचारांकडे येतो. हा खूप मोठा विषय आहे उपचार, कारण त्याच्यामध्ये वैद्यकीय उपचार आहेत. मगाचपासून जे आपण म्हणतो आहोत की जगण्याची एक शिस्त असली पाहिजे, तर आधी आपण त्याच्याबद्दल बोलूया. लाईफस्टाईल बद्दल आपण आधी बोलू. उपचाराबद्दल मला बोलायचं झालं तर आपल्या रोजची रिक्वायरमेंट साधारण ॲव्हरेज माणसाला एक 1000 मिलीग्रॅम कॅल्शियम आणि साधारण 10 ते 100 ते 150 मायक्रोग्रॅम किंवा प्रकारचं व्हिटॅमिन डी लागतं. हे जे आपल्याला मिळते ना ते जर आपल्याला सूर्यप्रकाशातनं शरीरामधनं कन्वर्ट होणारं आणि आपल्या रोजच्या ह्या भाज्यातनं दुधातनं मिळालं तर ठीक आहे. तर ते आपल्याला मिळालंच पाहिजे ह्याची खात्री करून घेणं हा एक पहिला भाग आहे. अच्छा. दुसरा भाग हे रोजची मिळण्याचे सोर्स दूध. आता दुधाबद्दल बरीचशी कॉन्ट्रोवर्सी आहे. अनेक लोक म्हणतात की आईचं सोडून दुसऱ्याचं दूध माणसाने पिऊ नये आणि म्हणून मग दुधाला ते नाहीच म्हणतात. पण दुधासारखा दुसरा कॅल्शियमचा सोर्स आणि प्रोटीनचा सोर्स आपल्या शरीराला नाही. जे आपण दूध पितो ते एखाद्या गाईचं म्हशीचं ते वासरू किती दिवस दूध पिणार, ते वासरू पिल्यानंतर जे दूध उरतं ते आपल्याला आपण घेतो ते एक प्रकारचा तो बाय प्रॉडक्ट शरीरातला आहे. त्यामुळे माझा पर्सनल ठाम मत आहे की दूध हे माणसाने रोज घेतलंच पाहिजे. माझ्या लहानपणी आई आम्हाला सकाळी पण दूध द्यायची पण रात्री झोपताना सुद्धा एक ग्लासभर दूध प्यायला लावायची आणि मगच झोपायला सांगायची. आणि त्यामुळे आमच्या कार्यक्रम रोजच्या शाळेत कॉलेजमध्ये वगैरे अगदी छान वाटायचं. हा एक झाला दुधाचा भाग. पालेभाज्या आणि त्याची जी कडधान्य आहे, कडधान्यामधनं प्रोटीन पण मिळते आणि कॅल्शियम पण मिळते. हाडांच्या बळकटीसाठी प्रोटीन आणि कॅल्शियम या दोन्ही प्रकारची आवश्यकता असते. आणि त्यामुळे तुम्ही पोळी घ्या, भात घ्या, पण त्याच्याबरोबर कडधान्य हे रोजच्या जीवनामध्ये असलीच पाहिजेत. आणि त्या कडधान्यामुळे ह्या दोन गोष्टींची आपल्याला रिक्वायरमेंट मिळते. आणि तिसरा भाग जो आहे की आणखीन काय करायला पाहिजे, तर हे सगळं मिळाल्यानंतर एक मुख्य गोष्ट मला आपल्याला सांगायची आहे की जे रक्तामध्ये कॅल्शियम असतं त्याच्यातून ते हाडांमध्ये जातं. बरोबर. आणि हाडांमध्ये जास्त झालं तर रक्तामध्ये येतं, रक्तात जास्त झालं तर हाडांमध्ये जातं. असं शरीर ते बॅलन्सिंग करत असतं. तर त्यासाठी जर आपण नियमित लोड बेअरिंग एक्सरसाइजेस, म्हणजे काय, लोड बेअरिंग म्हणजे खुर्चीत बसून हातपाय हलवले तर त्याला लोड बेअरिंग म्हणत नाही. लोड बेअरिंग म्हणजे तुम्ही चालतात, तुम्ही जॉगिंग करतात, तुम्ही रनिंग करत आहात, तुम्ही टेकडी चढलेला आहात. त्यामुळे आपण जेव्हा पाय एक पुढे टाकतो तो पाय आपल्या शरीराचं वजन पुढे घेतो, याला लोड बेअरिंग व्यायाम म्हणतात. सर, आपण ह्याच्याबद्दल अजून सविस्तर बोलूयात, पण एक फोन घेऊयात. डॉक्टर शैलेश गुजर आपल्याशी पुण्याहून बोलतायत. नमस्कार. हॅलो सर, बोला. नमस्कार, बोला. सलग प्रश्न विचारा. हा, मी डॉक्टर शैलेश गुजर पुण्याहून बोलतोय. नमस्कार शैलेश. नमस्कार. चप्पल बूट याच्यामुळे नी रिप्लेसमेंटचं प्रमाण वाढलंय का? कारण चप्पल बुटाचं प्रमाण हे स्टँडर्ड नसतं. संचिती सर, शैलेशजींनी असं विचारलं होतं की चप्पल आणि बूट वेगवेगळ्या प्रकारची रोज घातली जातात, तर त्याच्यामुळे नी रिप्लेसमेंट सारखा आजार येऊ शकते किंवा तसं करावं लागतं का? काय सांगा. शैलेश, अतिशय चांगला प्रश्न आहे. आपलं वजन पायावाटे जमिनीवर ट्रान्सफर होतं. ते होत असताना पंजाचा पुढचा भाग, पंजाचा पाठीमागचा भाग,
पंजाचा मधला भाग आणि पंजाचा बाहेरचा भाग अशा 4 ठिकाणावरनं ते जमिनीमध्ये ट्रान्सफर केलं जातं. पण जर तुमच्या पायात असलेलं पादत्राण जर एकाच बाजूला टेकत असेल आणि दुसऱ्या बाजूला टिकत नसेल तर ज्या बाजूला टेकतं तिकडे जास्त लोड ट्रान्सफर होतो आणि एक प्रकारचा फटीक यायला लागतो आणि त्याचा फटीक पंजातून गुडघ्यांमध्ये येतो आणि मग हळूहळू गुडघ्यांना एक प्रकारचे बाक यायला लागतात. म्हणजे हिल्स वगैरे वापरतात त्याच्यामुळे हिल वगैरे वापरता ना तुम्ही मंडळी, ते खरंच ऑर्थोपेडिक सर्जनच्या दृष्टीने चांगलं असलं तर तुमच्या दृष्टीने नाही वापरत ते. त्यामुळे फुटवेअर हा अतिशय महत्वाचा आहे. माझ्याकडे एक पेशंट आहे, मी शैलेश ती दाखवतो की त्या पेशंट स्लाइड दाखवू इच्छितो मी एक, की त्या स्लाइडमध्ये ही बाई आहे डाव्या बाजूला, तिच्या पायाचे दोन्ही जे वाकडे पाय झालेत ना तिचे फुटवेअर बरोबर नव्हते आणि खाणं पिणं ह्या सगळ्या बाबतीत खूप त्रास असल्यामुळे ती एक प्रकारची त्यांना पायाला डिफॉर्मिटी निर्माण झाली. अच्छा. आणि मग नी रिप्लेसमेंट करावं लागलं. हो. आणि मग त्याला नी रिप्लेसमेंट करून मग तो पाय सरळ झाला. पण सर आपण असं म्हणूयात की हे जे नी रिप्लेसमेंट आहे किंवा वैद्यकीय उपचार ज्याला आपण म्हणतो सर्जरीज वगैरे आहेत, हे आपल्या हातात आहे टाळणं, जर आपण वेळीच त्याच्याकडे लक्ष दिलं तर. आपण त्याच्याबद्दल बोलत होतो उपचारांबद्दल. कुठलाही मणक्याचा आजार घ्या, गुडघ्यांचा आजार घ्या, खुब्यांचा आजार घ्या, या सगळ्यांमध्ये मूलतः कारण म्हणजे ऑस्टिओपोरोसिस. एकदा शरीरात म्हणजे बघा ना, एखादी बिल्डिंग आहे त्याच्यावर तुम्ही लोड खूप टाकलाय आणि स्ट्रक्चरल सपोर्ट कमी दिलाय तर तो स्ट्रक्चर टिकेल का? नेमकं तसंच आपल्या शरीरात होतं. जे सांधे जी त्या ठिकाणी हालचाल होते ते सांधे ते लोड बेअर करू शकत नाहीत जर ते कमकुवत असतील तर. आणि त्या कमकुवतपणामुळे त्यांना जो लोड हाडांच्या तिथे जो अॅक्युमुलेट होतो आणि मग डिफॉर्मिटी येते, मणका दबला जातो, मणकाची शरीराची उंची कमी व्हायला लागते आणि त्याप्रमाणे खोब्यामध्ये आणि गुडघ्यांमध्ये विशेषतः जे लोड बेरिंग जॉईंट्स आहेत त्याच्यामध्ये पडला नाहीत तरी व्यंग निर्माण होतं आणि सगळ्या जॉईंटमध्ये पडल्यानंतर एक थोड्याशा सुद्धा फोर्सनी हाड ते तुटतं. तर अशा तऱ्हेनं हाडांच्या वर आणि सांध्यांवर ऑस्टिओपोरोसिसमुळे हा विकार परिणाम होतो. जळगावहून एक फोन आहे, विलास दुसाने आपल्याशी बोलतायत. नमस्कार. हॅलो विलासजी. बोला, सलग प्रश्न विचारा. मॅडम माझी बहीण आहे ना, अपंग आहे, तर तिचं ना बोलता म्हणजे ती थोडं बाहेर जाते ना सर, तर तिला आहे ना घाम येतो, घाम चेहऱ्यावर, थकवा वाटतो कायम सतत. अपंगत्व कशा पद्धतीचं आहे आणि वय काय बहिणीचं? त्यांचं वय आता 32 वर्ष. आणि त्यांना अपंगत्व काय आहे? लहानपणापासून अपंग होतं सर. तर सुनील पिनाट आहेत ना जळगावचे, त्यांच्याकडे ऑपरेशन केलंय. आणि पायाचा काही प्रॉब्लेम आहे का त्यांना? काय म्हणजे ते सूज येते मॅडम कायम सतत. बर. आपण असं धरून चालू की त्यांच्या पायांवर सूज वगैरे येते आणि 32 वय आहे आणि अपंगत्व आलंय. त्यामुळे जे पायात सूज येते ना ह्याचं कारण शरीराची हालचाल खूप कमी आहे आणि शरीरामधलं प्रोटीन्स पण कमी झालेले आहेत. तर आपण एकदा तपासणी करून रक्तामध्ये प्रोटीनचं प्रमाण किती आहे हे एकदा शोधून घ्या आणि दुसरा एक रक्ताचा भाग आर ए फॅक्टर म्हणून म्हणतात, तो तपासला की संधिवात आहे की नाही ते पण आपल्या लक्षात येईल. अशा प्रकारे उपाय झाल्यानंतर रोजच्या जेवणामध्ये त्यांना जास्त डाळी किंवा प्रोटीनयुक्त पदार्थ आणि कॅल्शियमयुक्त पदार्थ खायला द्या आणि तिला हालचाल करायला लावा. सकाळी 15-20 मिनिटं चालायला लावा, संध्याकाळी एकदा चालायला लावा आणि अशा तऱ्हेने हालचाल केली आणि झोपताना थोडे पाय तिने उंच करून झोपली तर ती सूज हळूहळू कमी होईल आणि एकदा हालचाल करायला सुरुवात केली की सूज ती मग कमी झालेली परत येणार नाही. अशा तऱ्हेने प्रयोग करून बघा, निश्चित तुमच्या मुलीला फरक वाटेल. आपण व्यायामाबद्दल सर मगाशी बोलत होतो. हल्ली एक असंही म्हटलं जातं की समजा जर तुमचा गुडघा दुखावला असेल किंवा तो ऑलरेडी दुखत असेल हात वगैरे कुठे, तर मग जास्त त्याच्यावर ताण द्यायचा नाही. मग अशा मंडळींनी जर रोजच्या जगण्यामध्ये कशा पद्धतीचा व्यायाम करायचा? फार चांगला प्रश्न आहे. एकीकडे म्हणतोय मी की चाला आणि लोड बेरिंग व्यायाम केलं पाहिजे आणि माझ्याकडे एखादा पेशंट आला आणि त्याची गुडघेदुखी त्याला सुरुवात झाली तर मी त्याला म्हणतो चालायचं नाही बरं का, बाकी सगळं कर. म्हणजे अशा प्रकारे 2 प्रकारचं जर आमच्याकडनं पेशंटला सांगितलं, एकदा म्हणतोय आम्ही खूप चाला आणि नंतर म्हणतोय चालू नका,
तर ह्याच्यासाठी एक छोटीशी एक गाईडलाईन अशी आहे की तुमचं जर थोडं चालायला लागल्यानंतर गुडघे दुखत असतील, दुखायला सुरुवात झाली असेल, जिना चढताना हळूहळू तुम्हाला रेलिंगला धरून चालावं लागत असेल, किंवा एक एक पाय ठेवून तुम्ही वर चालायला लागला असाल, किंवा कधी कधी झोपेमध्ये पाय दुखायला लागले असतील, किंवा तुम्ही साईडला झोपलेला आहात आणि एक गुडघा दुसऱ्या गुडघ्यावर ठेवला गेलेला आहे, त्यामुळे ज्या ठिकाणी गुडघा एकमेकांच्या संपर्कात येतो त्या ठिकाणी दुखत असेल, तर अशा वेळेस तुम्हाला ऑस्टिओपोरोसिसमुळे म्हणा किंवा दुसऱ्या काही कारणामुळे संधिवात सुरू झालेला आहे. अशा संधिवात आणि ऑस्टिओपोरोसिस आधी संधिवाताला प्राधान्य देऊन त्याच्यामुळे निर्माण झालेली सूज किंवा झीज भरून काढणं हा एक भाग आहे, आणि मग थोडीशी शक्ती गुडघ्यामध्ये आल्यानंतर मग ऑस्टिओपोरोसिसचा चालण्याचा जो भाग सांगायचा आहे तो नंतर आपण सांगू शकतो. आपण जे व्यायामाबद्दल मला विचारलं ना, त्याला लोड बेरिंग एक्सरसाइजेस ऑस्टिओपोरोसिससाठी करायला पाहिजेत. लोड बेरिंग म्हणजे कुठले? स्नायूंचे स्ट्रेंथ वाढवणारे, स्नायूंचा इंड्युरन्स वाढवणारे, हे प्रामुख्यानं 2. स्ट्रेंथ वाढवणारे म्हणजे आपण चालतोय असं ब्रिस्क चालत गेलो की एक प्रकारचे मग त्याच्यामध्ये त्याची चालते. पण स्टॅमिना म्हणजे काय की आपण एखादं वजन उचललंय, बाहेर बसून असं उभं राहून वजन उचललंय, असं वर केलंय, धरून ठेवलंय, किंवा अशा तऱ्हेनं एक आपण खुर्चीत बसलोय आणि गुडघ्याला घोट्याला वजन बांधलंय आणि मग पाय सरळ केलाय, अशा तऱ्हेनं सांध्यामधनं जो जे लोड आपण वजन बांधलेलं आहे त्याचा लोड ट्रान्सफर करताना सांध्यातून तो गेला, अशा प्रकारच्याला लोड बेरिंग त्याची एक्सरसाइजेस एंड्युरन्स एक्सरसाइजेस म्हणतात. ह्या दोन्ही प्रकारच्या एक्सरसाइजेसमुळे हाडांच्या ऑस्टिओपोरोसिसला मदत होते. बाकीचे जे व्यायाम आहेत फ्लेक्झिबिलिटीसाठी आणि रेंज ऑफ मुवमेंटसाठी ते वेगळे, ते आपल्याला ऑस्टिओपोरोसिसमध्ये त्याचा जर उपयोग असला तर प्रामुख्यानं लोड ट्रान्सफर करत जो व्यायाम होतो ते तशा प्रकारचे व्यायाम संधिवाताला आपलं ऑस्टिओपोरोसिसला उपयोगी पडतात. कुठेतरी हल्लीच्या लाईफस्टाईलमध्ये सर असं झालंय का की आपलं जेवढी कॅपॅसिटी असते आपल्या शरीराची ताण सहन करण्याची, तेवढी आपण त्याला संधी देत नाही, वाव देत नाही, त्याच्यामुळे ती रिजिडिटी येते असं वाटतं तुम्हाला? हो, सर्वात स्नायूमध्ये साधारण नेहमी आपण 30 ते 35% त्याची कार्यक्षमता वापरतो. उरलेली कार्यक्षमता ती वापरली जात नाही. ती वापरली जाण्यासाठी आपली अगेन दिनचर्या, रोजचा त्याचा वापर, उत्साही स्वभाव, बोलणं चालणं, सॅटिस्फॅक्शन, असे अनेक त्याच्याशी रिलेटेड फॅक्टर आहेत की ज्यामुळे त्याची जास्त कार्यक्षमता वापरली जाईल. शेवटी शरीराला कंट्रोल करतं ते मन, आणि मनाचा उपचार जर शरीराच्या अवयवांबरोबर केलात तर तो जास्त प्रमाणात येऊन कार्यक्षमता आपण जास्त करू शकतो. ऑफिसमध्ये जे 10 ते 6 किंवा बैठं काम करणारी जी मंडळी असतात त्यांच्यासाठी सतत असं म्हटलं जातं की एक फेरी मारून या किंवा एक काहीतरी मुवमेंट सतत करत राहा, तर त्याच्याबद्दल काय हे काय? तुम्ही एका ठिकाणी खूप वेळ बसून राहिलात ना की एक प्रकारचं सांध्यांमध्ये जडत्व यायला लागतं आणि सर्क्युलेशन नीट होत नाही. त्यासाठी 1 तास 1.5 तास हे केलं की थोडीशी फेरी मारून यावी. जर ऑफिसच्या बाहेर थोडी गच्ची असेल तिथं जाऊन थोडं उन्हात उभं राहावं, परत यावं, अशा तऱ्हेनं हालचाल करत, जरी सेडेंटरी जॉब तुमचा असला तर अशा तऱ्हेनं हालचाल पण शरीराला देत राहावी. हा एक सेडेंटरी बागच्या जे वाईट परिणाम आहेत ते आपल्याला कमी करण्याला उपयोगी करतात. बर, आपण जे उपचार म्हणतो आहोत वेगवेगळे, त्याच्यामध्ये वैद्यकीय उपचार कोणते आहेत ज्याला आपण सर्जिकल म्हणू शकतो, अशा पद्धतीचे उपचार काही आहेत का? आता आहेत. जर मणका ऑस्टिओपोरोसिसमुळे थोडा धक्का लावून दबला गेला की मग आम्ही त्या मणक्यामध्ये सिमेंट भरून त्याला पूर्वत शेप देऊ शकतो. जे ऑस्टिओपोरोसिसमुळे ज्याचा जो मणक्याचा हाडांचा भाग कमी झालेला आहे तो आपण सिमेंट भरून करू शकतो. खुबा खराब झालेला असेल तर तो बदलू शकतो. जर पाय लहानपणीच वाकडे झालेले आहेत पण खूप जॉईंट चांगले आहेत तर तिथे जॉईंटच्या बाहेर ऑपरेशन करतो, त्याला ऑस्टिओटॉमी म्हणतो, आणि ते ऑस्टिओटॉमीच्या मार्गानं आम्ही ते पाय सरळ करू शकतो. अशा प्रकारचे ऑस्टिओटॉमी, आर्थरायटिससाठी जॉईंट रिप्लेसमेंट, मणक्यासाठी सिमेंट भरणं, अशा प्रकारचे अनेक ऑपरेशन्स आहेत की जे आपण ऑस्टिओपोरोसिस झाल्यानंतर ज्या काही व्याधी निर्माण होतात त्यासाठी करू शकतो. आपण आता हे सगळं बोलतो आहोत की समजा ऑस्टिओपोरोसिस झाला असेल किंवा त्याची जर सुरुवात असेल तर त्याच्याबद्दल मुळात जर आम्हाला तो होऊच द्यायचा नसेल तर कोणत्या वयापासून काळजी घ्यायला हवी आणि कशा पद्धतीने खबरदारी घ्यायला? वयाच्या 35 ते 40 वर्षापासून काळजी घ्यायला हवी.
तेच वय असं आहे की एकीकडे तुमच्या उमेदीने तुम्हाला भरारी मारायचे असतात, नवीन नवीन उपक्रम सुरू करायचे असतात, तुमच्या रोजच्या तुमच्या ऑफिस वर्कमध्ये म्हणा किंवा तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला नवीन नवीन प्लॅनिंग करायचं असतं आणि त्याच काळात नेमकं आपण शरीराकडे दुर्लक्ष करायला लागतो. 40 वय घ्या, 35 ते 45 वय की नेमकं त्यावेळेस शरीरामध्ये ॲनाबॉलिझम आणि कॅटाबॉलिझम जे आपण म्हणतो की नवीन टिश्यू तयार होणं आणि झालेला लोप पावणं ह्याचं इक्वल प्रमाण असतं आणि नंतर हळूहळू लोप पावण्याचं प्रमाण वाढत जातं. त्याच वेळेस जर तुम्ही शरीराची दक्षता निगा नीट राखायला सुरुवात केली नाहीत तर तुमच्या वयापेक्षा शरीर जास्त म्हातारं व्हायला लागेल आणि तुमची कार्यक्षमता हळूहळू कमी व्हायला लागेल. ते होऊ नये यासाठी 45 ते 50 वय झालं ते झालं किंवा त्याच्या आजूबाजूला रोज एक वेगळी दिनचर्या निर्माण करावी. जसं आपल्या रोजच्या इतर ड्युटीज आहेत त्याप्रमाणे एक शरीरासाठी फुकट मिळालेल्या या शरीराची निगा राखणं काय असतं. माणसाला कुठल्या फुकट गोष्ट मिळाली ना की त्याची त्याला काय हे महत्व पटत नाही. आज जर शरीर इतकं महत्वाचं आहे, आता तुम्ही ऑस्टिओपोरोसिसमुळे सांधे खराब झाले की बदलायचे म्हणजे लाखो रुपये लागतात. त्यामुळे असंच आम्ही एकदा सगळे किती सांधे बदलल्यानंतर किती खर्च होतो तर 2 कोटीच्या वर खर्च जाऊ शकतो सगळे जर आपल्याला बदललेले अवयव नीट करायचे असतील तर. तर अशा तऱ्हेनं इतकं मोलाचं शरीर आपल्याला फुकट मिळाल्यामुळे आपण त्याची निगा राखत नाही. आपल्याला एकीकडे उमेदीने भरारी वाढायची आहे, आपल्याला व्यवसायामध्ये प्रगती करायची आहे, नोकरीमध्ये प्रगती करायची आहे, घरातल्या जबाबदारी लहान मुलं मोठी मोठी व्हायला लागलेली आहेत. अशा अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या आपल्यावर येऊन ठेपल्याबरोबर आपल्याला जे काही इमिजिएटली जरूर वाटत नाही तिकडे आपण दुर्लक्ष करतो. पण जसं म्हणलं ना ऑस्टिओपोरोसिस इज अ सायलेंट किलर, तसं शरीराची कार्यक्षमता ठेवणं इज अ व्हेरी इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट टू कीप युअर यूथ लाईव्हली टिल युअर ओल्ड एज. सर, ही दिनचर्या आपण कशी बदलायची त्याच्याबद्दल बोलूया. पण एक फोन घेऊया. जळगावहून सीमा पाटील आपल्याशी बोलतायत. नमस्कार. नमस्कार. माझा असा प्रश्न आहे की लहान मुलं जेव्हा पडतात त्यांना मुक्का मार लागतो तर त्याचा उपचार काय करायचा. लहान मुलं पडतात आणि त्यांना मुक्का मार लागतो तर काय काळजी घ्यायची. आणि एकंदरीतच मुक्का मार हा पटकन दिसून येत नाही नंतर जाणवायला लागतो तर काय सांगाल सर. करेक्ट. एकतर लहान मूल कुठला शरीराचा पाय किंवा हात कमी हलवतोय हे बघायचं. तो रडत असताना आपण कुठल्या भागात त्याला धरलं गेलंय आणि त्या धरल्या गेलेल्या त्या भागात दुखर जास्त रडायला लागला ते शोधून काढायचं. आणि मग त्यात ती एरिया बरोबर सापडली की तो बऱ्याच वेळा सांगू शकत नाही लहान मूल आपल्याला की नेमका मार कुठे लागलाय. तर ती एरिया आपल्याला सापडली की बर्फाने शेकायला सुरुवात करायची. बर्फाने शेकल्यामुळे काय होतं की तिथं सूज वाढणार आहे आणि त्या सूज वाढल्यामुळे वेदना वाढणार आहेत. त्या वेदना कमी केल्या जातात. नंतर पूर्वी लहानपणी मला आठवतंय रक्तचंदनाची बाहुली घेऊन माझी आई मला ती उघडून थोडं हे करून ती तिचं लेप लावायची. तसं लावा किंवा एक हिरोडॉइड नावाचा मलम मिळतो आजकाल बाजारामध्ये, तो त्या ठिकाणी लावून असा हलक्या हाताने त्याला तिथे जिरवलात तर ती मुक्का मारायची सूज हळूहळू कमी व्हायला लागते आणि दुखणं कमी व्हायला लागतं. सर्वात मुख्य भाग की तो जर चालायला लहान मूल नको म्हणत असेल तर तुम्ही फोर्स करून चालवू नका. मुलाचा हा मूलभूत गुणधर्म असतो की तो चालायला लागल्यानंतर पळायलाच लागतो, चालणंच राहिलं बाजूला. त्यामुळे तो गुणधर्म लक्षात ठेवून त्याला झोपून ठेवा. तो फिरायला लागला तर त्याला रागवू नाही, झोपून राहा. तुला डॉक्टरने सांगितलंय उठायचं नाही, ते नाही, चालू दे त्याला. जेव्हा त्याला दुखलेला असेल दुखत असेल तेव्हा तो चालणार नाही. दुखणं कमी झालं की ऑटोमॅटिक चालायला लागेल. अशा तऱ्हेने चालवा. मला आठवतं एक लहान मुलं आलं होतं, त्याला ते त्याचे वडील आले लांबून, त्यांनी लहान मुलाला उचललं आणि हाताने ओढलं. तर हाताने ओढल्यावर त्याचा हात एमकन निसटला एल्बोमधनं आणि मग तो कळे ना कुठे काय झालंय. पण एकदा असा थोडा हात लावला की मग ते दुखणं यायला समजायला लागलं आणि मग आम्ही असा हात फिरवला की त्याला आम्ही म्हणतो टेनिस एल्बो, असं पुल्ड एल्बो म्हणतात, तसा पिल्ड एल्बो त्याला झाला होता. आणि ते हाड परत जागेवर गेल्यामुळे वेदना कमी झाल्या. मग त्याला आराम केल्यावर बरं वाटलं. अशा बारीक बारीक गोष्टी लहान मुलांमध्ये खूप असतात की जर हाड मोडलं की डिफॉर्मिटी दिसते, मग त्यामुळे आपण लगेचच घेऊन जातो. पण दिसताना वर डिफॉर्मिटी दिसत नाही, थोडं लंगडत चालतोय पण रडतोय, अशा वेळेस हे उपचार करावेत. आपण एक फोन घेऊयात सर. पुण्याहून फोन आहे. हेमलता आपल्याशी बोलतात. नमस्कार. नमस्कार. बोला. हा, सलग प्रश्न विचारा. हो. हा, माझं वजन आहे वय 40 आहे माझं आणि माझं वजन 70च्या पुढे आहे. 70च्या पुढे आहे. हो. आणि
खाली बसलं ना बराच वेळ काही काम करायला की उठताना कंबर आणि गुडघे पटकन सरळ होत नाही किंवा खूप वेळ उभं राहून काम केलं तरी पटकन खाली बसायला त्रास होतो आणि पायांवर सूज येते, मुंग्या येतात खाली बसून. समजा जेवण करायला खाली बसलं तर मुंग्या येतात पायाला, उठता येत नाही मला 15 मिनिटं. आणि चालायला गेलं की गुडघे दुखतात, पोट्या दुखतात, आपल्या एडीच्या वरचा भाग दुखतो. काय करता आपण? मी गृहिणी आहे. गृहिणी आणि हातापायाला मुंग्या येतात माझ्या आणि चालायला जिना चढताना दम लागतो किंवा असं थोडं चढला की तरी दम लागतो. सर, हे आपण असं म्हणूया की प्रातिनिधिक उदाहरण आहे वय वर्ष 40. एकतर आपण मगाशी ज्या दिनचर्येबद्दल बोलत होतो ते, आणि आता मेनोपॉजच्या जवळ जाणारं वय आहे 40. तर ह्या सगळ्याबद्दल सांगा. आणि मगाशी बोलता बोलता तुम्ही म्हणाला होता की मन सुद्धा चांगलं असणं गरजेचं आहे. ह्या सगळ्याबद्दल आपण ह्या प्रश्नाच्या निमित्ताने बोलू. हा एक छान आपण ह्याला हे करूया. वय 40-42 आणि वजन 70, थोडंसं जास्त, थोडे मोनोपॉज वगैरे. आता ह्या ठिकाणी होतं काय, शरीरामध्ये एक प्रकारचे हार्मोनल चेंजेस व्हायला लागतात आणि इस्ट्रोजन नावाचा जो हार्मोन आहे तो व्हिटॅमिन डी चं काम, जे हाडांचं डिपोजिशन करणं जे आहे त्याला मदत करत असतं. आणि ते कमी झालं की तो इम्बॅलन्स झाला की ऑस्टिओपोरोसिस, वेदना, थोडासा चेहऱ्यावर निराशाजनक दृश्य दिसणं, अशा गोष्टी सुरू होतात. खाली बसल्याने उठताना सुद्धा एखाद्या म्हाताऱ्या बाईसारखं खांद्या गुडघ्यावर हात टेकून वगैरे उठावं अशा गोष्टी सुरू होतात. तर प्रामुख्यानं ह्या एज ग्रुपमध्ये आपण एक मेनोपॉजचं पण या ठिकाणी थोडंसं मी याच ठिकाणी स्त्रियांची विकार आणि मोनोपॉज हे पण बोलू शकतो. आता नवीन एक HRT हार्मोनल रिप्लेसमेंट थेरपी नावाची एक 15 ते 20 वर्षापूर्वी थेरपी अस्तित्वात आली. मधल्या काळामध्ये परत ती लोप पावली होती, कारण त्याच्याबद्दल जे काही रिसर्च करण्यात आलं तो रिसर्चमध्ये त्या काही उपयोग आढळला नाही. पण ते रिसर्चचे जे पेशंट्स होते ते मधल्या 40-35च्या वयोगटातले होते. पण आता आणखीन आता असं लक्षात आलेलं आहे की HRT हार्मोनल रिप्लेसमेंट थेरपी ही देणं मोनोपॉझल सिम्पटम्सला अत्यंत उपयोगी आहे फ्रॉम ऑस्टिओपोरोसिस पॉइंट ऑफ व्ह्यू. त्याचबरोबर रोजच्या घरातल्या ॲक्टिव्हिटीज करत असताना शरीराला लागणारा व्यायाम, त्याचबरोबर आपली एक बेसिक तपासणी करून घेणं आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या गृहिणीचं कार्य करत असताना तुम्हाला घर सांभाळायचं आहे, घरातले तुम्ही मुख्य आधारस्तंभ आहात, ते करत असताना स्वतःकडे जी निष्काळजीपणा केला जातो ना, त्यामध्ये एक ॲन्युअल चेकअप करून घेणं. आणि त्याबरोबर डेक्सा स्कॅन, मी असं अगदी सांगेन की अशा प्रकारचे विकार होणाऱ्या प्रत्येक स्त्रीनं इतर जेव्हा ब्लड आणि युरिन तपासणी करत असताना डेक्सा स्कॅन नावाची टेस्ट करून घ्यावी आणि त्यामधनं त्या 3 भागाची टेस्ट करावी, मणका, खुबा आणि मनगट, या तिघांची टेस्ट करून घ्यावी. आणि त्या टेस्टमधनं त्याचा रिपोर्ट काय येतो, टी स्कोअर काय येतो तो बघावा आणि त्याप्रमाणे शरीराला लागणारी रिप्लेसमेंट डॉक्टरांच्या मदतीनं करून घ्यावी. अशा प्रकारे हा एक झाला ऑस्टिओपोरोसिसमध्ये होणारा भाग. तुम्ही आता जे तपासणीचं म्हणालात ते आपण सगळेच करू शकतो त्या वयामध्ये. प्रत्येकानं करावी. जे 40व्या वर्षी आपण म्हणतो 45 वर्षात तुम्ही प्रत्येकाने डेक्सा स्कॅन करून घ्यावा. सर, आपल्याकडे अगदी शेवटचे 2.5 मिनिटं आहेत. आपण जे बोलतो आहोत त्याच्याबद्दल आणखीन तुम्ही काय सांगाल? मनाचं आरोग्य आपण आणि दिनचर्या. आजकाल आपल्याला सगळ्या प्रकारचे प्रश्न इतके भेडसावतात की ज्याप्रमाणे आपल्या शरीराकडे बघणं तर राहिलं बाजूला, एक निराशाजनक इंटरनल थिंकिंग सुरू होतं. त्यामध्ये मग थोडंसं डिप्रेशन आल्यासारखं वाटतं, विशेषतः मोनोपॉझल एजमध्ये. आणि नंतर मग नकोसं वाटतं आणि जे काही आपल्याला समस्या आहेत त्या जास्त प्रमाणात भेडसाव्याला लागतात. बरोबर. तर सगळ्या गोष्टींना जर आपल्याला खऱ्या अर्थानं तोंड द्यायचं असेल तर एक प्रकारे मनाला सांभाळा, मनाची निगा राखा. आणि मन हे शरीर सांभाळत असल्यामुळे तुम्ही मनाला सांभाळलं की शरीर हे सांभाळेलच. आणि एकदा मनाने ठरवलं तुम्ही की माझी दिनचर्या मला अशीच राखायची आहे, मला रोज वेळ काढून मला 1 तासभर, पाऊण तास, आठवड्यातून 5 दिवस पाऊण तास रोज मला शरीरासाठी काढायचाच आहे, तर त्याप्रमाणे मन तुमच्या शरीराला सांगेल आणि मनाला सांगेल की अशा तू आता उठ लवकर, तुला हा वेळ काढलाच पाहिजे. आणि अशा तऱ्हेनं तुम्हाला तुमची दिनचर्या सुधारता येईल. ऑस्टिओपोरोसिसच्या दिनाच्या निमित्तानं आज हा कार्यक्रम घडला. ह्याचा उद्देशच असा आहे की तुमची हाडं बळकट असावी. आणि हाडं बळकट असतील तर शरीर बळकट, आणि हाडाने शरीर बळकट असेल तरच मन तुमचं आणखीन बळकट राहू शकतं, की जे तुमच्या सगळ्या गोष्टीसाठी मनाचा बळकटपणा तुम्हाला आवश्यक आहे.
आपण मला या ठिकाणी बोलवलं. सर, खरं तर हे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की आज या दिनानिमित्त इतक्या वर्षांचा तुमचा अनुभव आहे या क्षेत्रातल्या. 50 वर्ष माझ्या प्रॅक्टिस पूर्ण झाली आणि बऱ्याच गोष्टी नव्या नव्या सुरू करण्याचं पूर्ण योगदान किंवा श्रेय हे 100% तुमचं आहे. त्याच्यामुळे आमचं खरं तर आम्ही म्हणू की आम्हाला खूप मोलाचं आज तुम्ही मार्गदर्शन केलंय आणि आपले सगळेच प्रेक्षक ते लक्षात ठेवतील की कशा पद्धतीने यापुढे आपण आपली हाडं, आपलं मन आणि आपलं आरोग्य सांभाळलंच पाहिजे. आपण प्रतिक्रिया आम्हाला नक्की पोहोचवू शकता. त्याच्यासाठी कोणते कोणते संपर्काची माध्यमं आहेत बघूयात जरा. आपण तुम्ही प्रतिक्रिया कळवत असताना फेसबुक पेजला जाऊ शकता www.facebook/sakhisayhadri.dd आणि ईमेल सुद्धा तुम्ही पाठवू शकता sakhisayhadri@gmail.com. सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण आपल्या हाडांची काळजी घेऊयात आणि एक खूप चांगलं आयुष्य आपण जगू शकतो, हेल्दी आयुष्य जगू शकतो. सर, पुन्हा एकदा सगळ्यांच्या वतीने खूप मनापासून आभार मानते. खरं तर तुमचा सहवास घेऊन फारच बरं वाटलं. हा इंटरव्ह्यू मला खूप आवडला. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आणि आपल्या प्रेक्षकांचा सुद्धा आभार मानते. खूप छान प्रश्न विचारलेत. नव्या विषयासह नव्या कार्यक्रमात आपण पुन्हा भेटणार आहोतच. आज इथेच थांबतोय. नमस्कार.